नमस्कार मंडळी, आज आपण एक पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत। ती आहे बटाटा मेथीची भाजी। ही भाजी चविष्ट तर आहेच, पण आरोग्यासाठी खूप खूप फायदेशीर आहे। तर ही मेथीची भाजी आपल्याला सगळ्याच्या किचनमध्ये भेटतच असणार आणि ही मेथीची भाजी आपण आज कशी बनवणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आम्ही आमच्या पद्धतीने कशी बनवतो आणि मेथीचा कडवटपणा आणि बटाट्याचा गोडवा याचा अप्रतिम संगम या भाजीला एक वेगळीच चव देतो। ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि कमी वेळात होते। चला तर मग आज सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला। नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मेथी बटाट्याची भाजी। त्यासाठी आपण घेतलेली आहे मेथीची भाजी। ती चांगली आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कापून घेतलेली आहे। तर त्याच्या बाजूला आपण तुम्ही बघू शकत आहात, हे आपण इन्ग्रेडियंट्स पण घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय 1 चमचा हळद घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे टेस्टनुसार, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत इकडे, हे घेतलेले आहे दाण्यांचा कूट, शेंगदाण्यांचा कूट आहे हा, आणि आहे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आहे ही, आणि इकडे घेतलेले आहे आपण बटाटे। तर मेथी बटाट्यासाठी आपल्याला हे सर्व इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत। तर वळूया आता आपल्या पुढच्या कृतीकडे। तर तुम्ही बघत आहात आपल्याकडे हे कढईमध्ये घेतलेले आहे 2 चमचे तेल। आता ह्याच्यामध्ये आपण काय ऍड करणार आहे, कांदा ऍड करायचा आपल्याला। तेल चांगलं तडतडीत गरम झालेलं आहे, तर हा कांदा आपण ऍड केलेला आहे। प्रत्येक भाजीमध्ये आहे आपला कांदा असतो ना, म्हणजे बेसिकली सगळ्याच भाज्यांमध्ये लोक कांदा वापरतात। हा आपण घेतलेला आता मीठ फ्राय केलं जातं, म्हणजे मीठ टाकायचं लगेच। आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे कांदा। 2 मिनिटांसाठी आपल्याला गॅसवर लावून द्यायचा। आपला कांदा चांगला ब्राऊन झालेला, आता पिंकिश दिसत आहे तुम्हाला। तर आता ह्याच्यामध्ये टाइम आहे हिरवी मिरचीची आणि लसणाची पेस्ट जी आपण केलेली ती टाकून द्यायची। हे चांगलं फ्राय करून घ्यायचं। आता हळद ऍड केली 1 चम्मच, ओके। त्याच्यानंतर आपण बटाटे फ्राय करून घ्यायचे। त्यामध्ये आपण बटाटा ऍड केलेला आहे, तुम्ही बघू शकता। हा बटाटा आता चांगला आपण मिक्स करून घ्यायचा आहे। आता त्याच्यानंतर आपण मग त्याच्यावरती भाजी टाकणार आहोत। सगळे बटाटे आपण टाकून घ्यायचे। मस्त सुगंध सुटलेला आहे। आता बटाट्यामध्ये तुम्ही बघू शकता आपण थोडंसं पाणी ऍड करणार आहे। तर बटाटे आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहेत 5 मिनिटासाठी। आता तुम्ही बघत आहात आपले बटाटे तर शिजून झालेले आहेत। त्याच्यावरती आपण टाकलेले आहे मेथीची भाजी। बटाटे आपण पाणी टाकून शिजवून घेतलेले आहे, 5 मिनिटांसाठी गॅसवर ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपण ही मेथी ऍड केलेली आहे। आता ही आपली मेथीची भाजी आहे, चांगली आता ह्याच्यामध्ये मुरलेली आहे। आता ही 5-10 मिनिटांसाठी आपल्याला याच्यावरच ठेवून द्यायची, राईट, गॅसवर। आणि त्याच्यानंतर मग शेंगदाण्याचा कूट आपल्याला ह्याच्यावरती ऍड करायचा आहे। 5 ते 10 मिनिटं आपल्याला ही गॅसवर अशीच ठेवून द्यायची। तुम्ही बघत आहात बॉईल होते पाणी। तर एक प्रकार मेथीच्या भाजीचा असतो आणि एक प्रकार आहे बटाटा मेथी। मेथी मध्ये भरपूर प्रकार आहेत, है नाही, डाळ टाकून होते, शेंगदाणे टाकून होते आणि बटाटे टाकून होते। डब्यासाठी तर उत्तम ऑप्शन असतं। एनी टाइम बटाट्यासाठी मेथीची भाजी असते, मेथीचे पराठे असतात, भरपूर प्रकार होतात मेथीचे। मेथीचे ठेपले होतात, मेथीचा खाकरा होतो। तर आता हे 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून हे आपल्याला बॉईल करून घ्यायचे, राईट। आणि ही डिश अशी की जिला जास्त वेळ लागत नाही भाजीला। तर मेथीची भाजी म्हणजे सगळ्या घरांमध्ये अवेलेबल असते आणि सगळ्यांना आवडतं। चपाती बरोबर, भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता। आणि ज्यांना रस्सा आवडत असेल त्यांनी थोडंसं पाणी ठेवायचं, म्हणजे असं ते चपाती अथवा भाकरी जर त्याच्यात भिजली, जे म्हणजे सिनियर सिटीजन असतात त्यांना तशाच भाज्या आवडतात। माझ्या आजीला तशी आवडते,
तर ह्याच्यामध्ये थोडासा रस्सा पण ठेवू शकता तुम्ही, पाणी शेंगदाण्याचा कूट टाकून ठेवू शकता, मग तो रस्सा तयार होतो. तर भरपूर प्रकार आहेत अशा मेथीच्या भाजीचे. तर आता आपण 10 मिनिटांनंतर परत दाखवूया की कशी झाली आपली भाजी, मग नंतर सर्व करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता ही आपली भाजीला चांगला बॉईल आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ऍड करणार आहे. एकदम हा आता मिक्स करून घ्यायचा आहे. हा, तर अजून आता ही 5 मिनिटासाठी भाजी ठेवून घ्यायची, आपल्याला चांगल्या वाफवून घ्यायची. एकदम मस्त अशी घट्ट भाजी झाली. चुरून मुरून ज्याला आवडत असेल ते खाऊ शकतात. तसं त्याच्यात बाजरीची भाकर जर चुरून खाल्ली तर एकदम मस्त टेस्ट येतो. कोणाकोणाला अशी भाजी आवडते त्यांनी कमेंट करा कमेंट सेक्शनमध्ये. तर आता 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून उकळून घ्यायचं, राईट आहे? ओके, ठीक आहे. हां, तर 5 मिनिटानंतर आपण हिला सर्व करून घेऊया, प्लेट करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपली सुंदरपैकी भाजी तयार झालेली आहे. मस्त सुगंध सुटलेला आहे दरवळतून. तर मी तर मस्तपैकी एक बाजरीची भाकर घेऊन बसणार आहे भाजी खायला. आजचा लंच हा आपला. तर ही भाजी आता आपण सर्व करून घेऊया. मस्तपैकी बटाटा आणि मेथी, तर रस्सा, शेंगदाण्याचा रस्सा झालेला आहे मस्त. चला हिला आता सर्व करून घेऊया प्लेटमध्ये. आता तुम्ही बघू शकता ही मेथी बटाट्याची आपली झणझणीत भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. बटाटा एकदम मस्तपैकी शिजलेला आहे आणि मेथी पण एकदम सुंदर वाटते. मस्त सुगंध सुटलेला आहे. मी आता तर भाकर घेऊन बसणार आहे, मस्तपैकी चुरून मुरून ही भाजी खाणार आहे. जर तुम्हाला पण भूक लागली असेल तर तुम्ही पण ही भाजी मेथी बटाटा तुमच्या घरी करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट मुंबईकर आई चॅनेलला नेहमी दाखवत जा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. म्हणजे तर अशा अनेक रेसिपीजसाठी मुंबईकर आई चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.